निमंत्रण देत आहेत शकतात आणि ते सरकारमध्ये राहू शकतात। आताच एक माहिती समोर आलेली आहे की अमित शहा यांनी म्हटलं की तुर्तास राजीनामा नको, हा संपूर्ण राज्य देशातला शपथविधीचा सोहळा आहे, त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी बघू, परंतु तुर्तास राजीनामा देऊ नका, कारण भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोबल जे आहे ते कुठेतरी खचलं जाईल, त्यामुळे तुम्ही थांबा असं त्यांनी म्हटलं। निश्चित देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत, त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे। गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद, त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे, ते त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईंनी जे सांगितलं ते खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगतायत असं तुम्हाला कळालं म्हणून। पण आम्ही आमच्या भावना माननीय अमित भाई असतील, माननीय नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत, त्यांना भेटणार आहोत, त्यांची वेळ मागणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असतील।